राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेविरोधात नाराजीचा सूर अधिक तीव्र झाल्याची माहिती आहे। जयंत पाटलांनी आपल्या जवळच्या लोकांना संघटनात्मक पदांवर नियुक्त केल्यामुळे युवा आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे। नुकतंच शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांच्याच उपस्थितीत ही नाराजी दूर करण्यासाठी जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 10 जून वर्धापन दिनापूर्वी पक्षात अंतर्गत बदल होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे। पाटलांचं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये तसंही मन लागत नाहीये। त्यांच्या विरोधात पहिला एक गट सक्रिय होता हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि जयंतराव जास्त दिवस त्या पक्षात राहतील की नाही राहतील याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत। म्हणून शरद पवार साहेबांच्या त्या गटामध्ये सगळी अस्तित्व आहे। एक कोणी युती करायचं म्हणतो, एक युती नाही करायचं म्हणतो, कोणी पदासाठी भांडतोय आणि म्हणून त्या पक्षामध्ये आता इतका गोंधळ माजलेला आहे। कदाचित लवकर जर निर्णय झाला नाही तर तो पक्ष फुटाच्या मार्गावर आहे। दुसऱ्याच्या बारशामध्ये जाऊन पेढे खाण्याची मला सवय नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये काय होतंय याबद्दल मला नक्की माहीत नाही। म्हणून मला एवढंच माहिती होतं की त्यांची जागा रोहित पवारांना कधीपासून घ्यायची होती, तर कदाचित त्यांनी रचलेलं षडयंत्र असू शकतं असा माझा अंदाज आहे। हे पाहता तुमचं सूत्र बातम्या याला काही अर्थ नाही। ज्या दिवशी काही गोष्टी होतात त्या दिवशी खऱ्या मानायच्या असतात। सूत्र आणि बातम्याला काय अर्थ आहे का? आता सूत्रांनी मागे कराचीचं पोर्ट पाडलं होतं, इस्लामाबाद ताब्यात घेतलं होतं, लाहोरवर जाऊन बसले होते, हे सूत्रांनी सांगितलं होतं।